पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात झपाट्याने नागरीकरण होत असताना शासनाच्या जमिनींवर अतिक्रमणाचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या सिडको बाह्यवळण रस्त्यालगत अतिक्रमण होत असल्याची तक्रार पुढे आली आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बोईसर शहरातील सिडको बाह्यवळण रस्त्याचे काम तब्बल 14 वर्ष रखडले होते. अखेर गेल्या महिन्यात या रस्त्याचे सिमेंटीकरण पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र रस्ता सुरू होता त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणाचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. सिटीझन फोरम या संस्थेनं MIDC प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित भूखंड उद्यानासाठी राखीव असल्याचं नमूद केलं आहे. नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संस्थेनं केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढते जल आणि वायू प्रदूषण तसेच विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे परिसरातील हरितपट्टा वेगाने कमी होतो आहे. अशा परिस्थितीत उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते तू केले म्हणून मी करतो हा प्रकार सध्या बोईसर परिसरात वाढताना दिसतो आहे. शासनाची मोकळी जमीन दिसताच रातोरात अतिक्रमण केल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. आता सिडको बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर MIDC आणि संबंधित प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण बोईसर शहराचे लक्ष लागून राहिले आहे.